नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कॉझिटिव्ह सेंटेन्सेस। कॉझिटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण कोणाकडनं करवून घेत असेल त्या केसमध्ये इंग्रजी कसं बोलायचं, एखादी ऍक्टिव्हिटी आपण कोण्या थर्ड पर्सन कडून करून घेत असेल तर तेव्हा इंग्रजी कसं बोलायचं ते आपण काही एक्झाम्पलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर काही एक्झाम्पल बघूया। पहिलं एक्झाम्पल बघा, शी मेक्स मी स्टडी। शी मेक्स मी स्टडी। ती मला अभ्यास करायला लावते। काय म्हटलं मी इथे? शी मेक्स मी स्टडी। शी मेक्स मी स्टडी। ती मला अभ्यास करायला लावते। शी जर ती मला कन्व्हिन्स करून जर करत असेल एखादी ऍक्टिव्हिटी तर मी इथे गेटचा यूज केला असता, बट ती मला जबरदस्ती अभ्यास करायला लावते, फोर्सफुली एखादी गोष्ट माझ्याकडनं करून घेते। शी मेक्स मी स्टडी। सेकंड एक्झाम्पल आहे, शी मेक्स मी वर्क। ती मला काम करायला लावते। ती मेक्स मी वर्क, मला काम करायला लावते। ती मला पैसे देऊन किंवा कन्व्हिन्स करून काम करून घेत आहे का? नाही, ती माझ्याकडनं फोर्सफुली काम करून घेत आहे। म्हणून मी म्हटलं शी मेक्स मी वर्क, ती मला काम करायला लावते। थर्ड एक्झाम्पल आहे, शी मेक्स मी क्लीन द हाऊस। ती मला घर स्वच्छ करायला लावते। शी मेक्स मी क्लीन द हाऊस। ती मला घर स्वच्छ करायला लावते। ही ऍक्टिव्हिटी ती माझ्याकडनं फोर्सफुली करून घेत आहे, म्हणून आपण मेक्सचा वापर करायचा आहे। जर तीच ऍक्टिव्हिटी कन्व्हिन्स करून घेत असेल तर गेटचा वापर केला असता। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, शी मेक्स मी स्विम। ती मला पोहायला लावते। ती मला काय करायला लावते? पोहायला लावते। शी मेक्स मी स्विम। तर इथे सुद्धा ती मला कन्व्हिन्स करत आहे का? नाही, फोर्सफुली मला जबरदस्ती माझी इच्छा नसताना एखादी ऍक्टिव्हिटी माझ्याकडनं करवून घेते। दॅट इज नथिंग बट द शी मेक्स मी स्विम। ती मला पोहायला लावते। नेक्स्ट एक्झाम्पल आहे, शी मेक्स मी हाऊस होल्ड चोअर्स। शी मेक्स मी डू हाऊस होल्ड चोअर्स। ती मला घरचे कामं करायला लावते माझी इच्छा नसताना। शी मेक्स मी हाऊस होल्ड चोअर्स। ती मला घरचे कामं करायला लावते। अशा प्रकारे तुम्ही शी मेक्स मी नंतर वर्कचा पहिला फॉर्म, शी मेक्स मी नंतर वर्कचा पहिला फॉर्म, कोणतीही गोष्ट ती मला करायला लावते प्रेझेंट मध्ये दररोज करायला लावत असेल तर शी मेक्स मी। जर इथे तिने मला करायला लावलं असं जर मला म्हणायचं असतं तर मी इथे शी मेक्स मीच्या जागी शी मेड मी बोललो असतो। शी मेड मी। तिने मला अभ्यास करायला लावला तर मी शी मेकच्या जागी शी मेड मी स्टडी बोललो असतो। तिने मला काम करायला लावलं तर शी मेक्स मीच्या जागी मी शी मेड मी वर्क बोललो असतो। तिने मला घर स्वच्छ करायला लावलं तर शी मेक्स मीच्या जागी शी मेड मी क्लीन द हाऊस बोललो असतो। तिने मला पोहायला लावलं, मेक्सच्या जागी शी मेड मी स्विम बोललो असतो। तिने मला घरची कामं करायला लावली, शी मेक्स मीच्या जागी शी मेड मी डू हाऊस होल्ड चोअर्स बोललो असतो। तर अशा प्रकारे कोणतीही गोष्ट तिने मला करायला लावली, शी मेड मी, आणि ती मला करायला लावते, शी मेक्स मी। अशा प्रकारे तुम्ही पॉझिटिव्ह सेंटेन्सचा वापर करून इंग्रजी फ्लुएंटली, कॅरिझमॅटिकली आणि कॉन्फिडेंटली बोलू शकता। तुम्हालाही अशा प्रकारे इंग्रजी बोलायचं आहे का? तुम्हालाही वाटतं का आपल्याला फाड इंग्रजी बोलता यायला पाहिजे? तर तुम्हाला कंटेंट आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।